अरे थांबा ना वरती. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सूरज आगरे आणि राजगड शिवकार्य प्रतिष्ठान ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता इथून गडाला सुरुवात होत आहे. आम्ही गडाच्या पायथ्याशी आहोत. आता राजगडावरती मला ही एक गोष्ट खूप आवडली. प्रत्येक जागी त्यांनी कचरा कुंडी ठेवल्या. खूप सारे पर्यटक वगैरे येतात, खायला वगैरे घेऊन येतात, बॉटल्स वगैरे प्लास्टिकच्या घेऊन येतात, त्या गडावरती अशाच फेकून ठेवतात. त्यामुळे हा इनिशिएटिव्ह खूप चांगला आहे. म्हणजे जागोजागी एका ठराविक अंतरावर त्यांनी कचरा कुंडी ठेवल्या. त्याच्यामध्ये बघू शकता म्हणजे कचरा वगैरे टाकण्यासाठी चांगलं केलं. ट्रेक आता जस्ट चालू झाला आणि थोड्याच वेळात पब्लिक थकायला लागली. आता वर्कआउट करण्याची गरज आहे. ॲक्च्युली त्याला थोडासा ताप आलाय, तरी पण त्याने काही जिद्द हारली नाही आहे. तो तरी पण गड चढायला तयार आहे. थोडासा पाऊस पण चालू झाला आहे. आम्ही आत्ता जस्ट गड चढायला सुरुवात केली आहे आणि नाश्ता वगैरे चहा वगैरे पिऊन आत्ता जस्ट वरती आलो आहे. अजून बराच गड चढायचा बाकी आहे. इथली वाट दाखवतो कशी आहे. कशा प्रकारे म्हणजे नागवडी वळणाचा रस्ता आहे, म्हणजे कधी पाय वगैरे सरकू शकतो. अर्धी मंडळी वरपर्यंत पोहोचली. मी आताच पाली दरवाजामधून आतमध्ये प्रवेश केला. इथून खूप सुंदर असं निसर्गरम्य दृश्य आहे. माझ्या मागे पाली दरवाजा. तर हा आहे पाली दरवाजा. तर मित्रांनो, आम्ही आता पाली दरवाजाच्या इथे पोहोचलो आहे. बघू शकता. लँडस्लाइड होऊ शकता. आपण आता खाली गेलो असतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दृश्य आहे इथे. स्वतःलाच दिसते सुंदर. आपल्याला इकडे जायचं ना, अवशेष इकडे खाली आहेत. बरं तिथे कसं आलो? चकवा लागला काय? छोटंसं मंदिर आहे. सगळेजण दर्शन घेण्यासाठी इथे थांबले. हे सगळे ट्रेकिंग ग्रुप मधून आलेले आहेत. आणि अजून एक व्यक्ती दाखवतो, खूप मौल्यवान काम करते. सगळ्यांचे रेनकोट वगैरे तिने पकडलेत. ऍक्च्युली मला एक बोलायचं, ह्या लोकांनी खूप चुकीचं केलं. हे असं रेनकोट देऊन पण ठेवतं का? मला फिरायलाच देत नाही लोक. हिला आम्ही ह्याच्यासाठीच आणलं की सगळ्यांचे रेनकोट वगैरे पकडेल, शूज वगैरे पकडेल. तर आता आपल्याला दुसऱ्या ठिकाणावर जायचंय. तर आताच आम्ही दर्शन घेतलं. महाराणी सईबाई माहिती ना कोण होत्या? तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे एक तलाव आहे. दिसत नसेल कारण धुके खूप आहेत. चोर दरवाजाच्या इथे आम्ही जाऊन आलोय आणि आमच्या पूर्ण ग्रुपची केळी लंपास केलेली आहेत. एका पाकडाने. जसं की आपल्याला प्रत्येक गडावरती एक तरी आपल्याला म्हणजे कुत्रा मिळतो, तसा या ठिकाणी पण आपल्याला कुत्रा भेटलाय, रॉकी. याचं नाव सुद्धा रॉकीच आहे. तर मित्रांनो, आता आम्ही जस्ट सुवेळा माचीला पोहोचलोय आणि स्वर्गसुख म्हणतात ते हेच. तुम्ही दृश्य बघू शकता. पूर्ण जो वर्षभराचा महिन्याभराचा जो थकवा असतो तो क्षणात एकदम गायब होऊन जातो. तर हिची पहिली ट्रेक आहे. तर तुला काय बोलायचं तुझ्या पहिल्या ट्रेक बद्दल? खूप छान, खूप छान. वीकेंड मध्ये नक्कीच या तुम्ही.
अशा या ट्रेकिंग साठी आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स भेटतो. एकदम वेगळं असं क्लायमेट आहे इथे, एकदम माइंड रिलॅक्स, फुल एकदम असं फील होतंय. खूप छान. मी नेक्स्ट टाइम रिटर्न आहे. कारण तिचं पहिलं कन्फर्म होत नव्हतं, पण आता तिला वर्थ वाटतंय, एकदम वर्थ वाली एकदम तिची ट्रिप झाली आणि ते पण राजगडावरती. मला वाटतं प्रत्येकाने एकदा तरी त्याच्या लाईफमध्ये राजगडावर यायला पाहिजे. पावसाळ्यात आला तर अतिउत्तम. एकदम खूप सुंदर असा अनुभव भेटेल आणि एकदम नयनरम्य असे तुम्हाला दृश्य म्हणजे पाहायला मिळतील. तर सागर सपकाळ आजचे टीम लीडर आहेत, मागून टीम लीड करतात. तर तुम्हाला काय आज वाटतंय? आजचा आपला स्टार्टिंग आपली जरा नीट झाली नव्हती, पण आपण अजिबात जिद्द हारलो नाही. कोण भरपूर जण आले आपल्याला बोलले, पण वरती गड बंद आहे, जायला देत नाहीये, परत पाठवतील पोलीस, तुम्हाला हे करतील ते करतील, कायदेशीर कारवाई करतील. पण तरी पण आम्ही वरती आलो आणि वरती आल्यावर बघितलं तर पूर्ण गड वगैरे सर्व सुरळीत चालू होतं, काहीच प्रॉब्लेम नव्हता. हा व्हिडिओ पसमध्ये पाठवू आणि बघतील ते स्वतः की काय झालं पुढे जाऊन. हा, गड बंद होता की नव्हता, आम्ही कसा आलो गाडी. तर आता आम्ही जस्ट सुवेळा माचीला पोहोचलोय आणि आता हे तिघ जण त्यांच्यासाठी मिस यू पोस्ट साठी फोटो काढतायत, फोटो चिकटवणार आहेत हाताच्या खाली. तर ते 2 बंडखोर आहेत, निखिल आणि स्वप्न्या आणि शिंदेगड. आता आपण जात आहोत चिलकती बुरुज बघण्यासाठी. तर मित्रांनो, आता आम्ही जे प्रमुख आकर्षण आहे आणि मुख्य ठिकाण राजगडावरचं ते म्हणजे नेडा, म्हणजे बहुतेक पर्यटक इथे येण्यासाठीच म्हणजे. आणि समोरून पण माणसं आलेली आहेत. सरप्राईज. वन वे. पोट आतमध्ये घ्या, पोट आतमध्ये घ्या. अल्ट्रा एज. आता तुम्ही बघू शकता किती छोटीशी एकदम वाट आहे, पण तेवढीच मजेदार आहे. आणि छोटीशी वाट संपलेली आहे. हा, बसा तिथेच बसा. भाविकांनी धीर घ्या. प्रसादाचा लाभ सगळ्यांना मिळेल. श्री श्री छत्रपती